नमस्कार, हरे कृष्णा. मी स्नेहा घाटगे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आज तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की मी आज कोणत्या टॉपिकबद्दल बोलणार आहे. तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल किंवा तुम्ही जोडीदाराच्या शोधात असाल किंवा तुम्ही ऑलरेडी मॅरिड असाल, तर आपण आपल्या पार्टनरमध्ये कुठल्या ह्या 5 क्वालिटी पाहिल्या पाहिजेत किंवा असल्या पाहिजेत, जेणेकरून आपलं वैवाहिक जीवन सुखी राहील, म्हणजे आपलं नातं घट्ट करण्यास मदत करेल. तर त्या 5 क्वालिटी कोणत्या, त्याबद्दल मी तुमच्यासोबत बोलणार आहे. कारण लग्न हे प्रेम आहेच, पण लग्नाबरोबर खूप साऱ्या जबाबदाऱ्यासुद्धा येतात. लग्नाचा प्रवास हा सुंदर असतोच, पण सगळेच दिवस सारखे नसतात, सगळेच दिवस आनंदाचे नसतात. थोडी वाट एखाद्या वेळेस खडतर होईल, कारण की संसार आहे आणि संसारात बऱ्याच अडचणीसुद्धा येतील. पण अशा सिच्युएशनमध्ये आपण स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला दिलेलं वचन पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने लग्न करा, लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा, पण तुमची निवड ही योग्य असणं खूप गरजेचं आहे. लव्ह मॅरेजमध्ये काय होतं, आधी मैत्री असते, मग प्रेम होतं आणि त्यांना बराचसा वेळ मिळालेला असतो एकमेकांसोबत घालवायला. त्यामुळे त्यांना ऑलरेडी त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी एकमेकांना माहीत असतात आणि मग लग्न होतं आणि मग त्यानंतर त्यांचा खरा प्रवास चालू होतो. त्यांचा लव्ह मॅरेजमध्ये एक फायदा आहे की त्यांनी पुष्कळ वेळ एकमेकांसोबत घालवलेला असतो, पण अरेंज मॅरेजमध्ये असं नसतं. अरेंज मॅरेजमध्ये दोघेही नवीन असतात, त्यामुळे हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी ह्या जाणून घेता येतात. आणि अरेंज मॅरेजमध्ये प्रत्येक कुटुंबियाचा सहभाग असतो, त्यामुळे प्रत्येकाची पसंत, निवड याचा सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेता येतो. शिवाय तुम्ही तुमच्या अटी किंवा अपेक्षा यांचा पुरेपूर विचार करून तुम्ही जोडीदार निवडू शकता. लव्ह मॅरेजमध्ये जर त्यांच्या कुटुंबियांनी जर त्यांचं प्रेम एक्सेप्ट केलेलं असेल तर त्यांची फॅमिलीसोबत असतेच, पण जर त्यांचं प्रेम एक्सेप्ट केलं नसेल तर पुढे जे पण काही प्रॉब्लेम्स येतील, जे पण काही संकटे येतील, त्यांना त्या दोघांना फेस करावं लागतं. अर्थात तुम्ही कोणत्याही पद्धतीने लग्न करा, पण तुमची निवड ही योग्य असली पाहिजे. कारण की लग्न हे फक्त दोन जोडीदारांचं मिलन नसतं, तर दोन कुटुंबियांचं मिलन असतं. त्यामुळे तुमची जर निवड चुकली तर तुमच्यासोबत तुमच्या घरच्यांनासुद्धा त्याचा मनस्ताप सोसावा लागतो. त्यामुळे निवड ही योग्य असली पाहिजे. आणि कधीकधी काय होतं, घाई गडबडीने निर्णय घेतले जातात आणि त्यामुळे निवड चुकण्याची शक्यता असते. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असं होत नाही, पण असं होऊ शकतं, निवड चुकीची होऊ शकते. तुम्हाला एखादं चांगलं स्थळ आलं किंवा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर पहिल्याच नजरेत पसंत पडली किंवा पहिल्याच भेटीत तुम्हाला जर मुलगा आवडला किंवा मुलगी आवडली, तर मग काय विचारायलाच नको. कधी एकदा त्याच्याशी लग्न होतंय आणि कधी एकदा तिच्याशी लग्न होतं असं वाटायला लागतं. म्हणजे ती म्हण आहे ना, उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, त्यातली गत होते. आणि मग अशा मध्ये तुम्ही गडबडीमध्ये काही लोक होकार देऊन टाकतात, मग नंतर प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. म्हणजे घाई गडबडीमध्ये जर तुम्ही निर्णय घेतला तर तुम्हाला पुरेशी माहिती त्यांच्याबद्दल माहिती करून घेता येत नाही. तुम्ही निवड करताना त्यांचा पास्ट आणि त्यांच्या आवडीनिवडी, सवयी ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत आणि मग सावकाश निर्णय घेतला पाहिजे. कारण की लग्न ही प्रत्येकासाठी एक मोठी गोष्ट असते. त्यामुळे तुम्हाला इथून पुढचं जे आयुष्य आहे त्या व्यक्तीसोबत अख्खं आयुष्य तुम्हाला घालवायचं असतं. त्यामुळे निवड ही योग्य असली पाहिजे, जेणेकरून पुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम होता कामा नये. त्यामुळे चर्चा करा, एकमेकांना वेळ द्या आणि मग तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचं जोडीदार निवडा आणि तुम्ही त्याच्यासोबत तुमच्या आयुष्याला सुरुवात करा. तर त्या कोणत्या 5 क्वालिटी आहेत ज्या आपल्या जोडीदारामध्ये असल्या पाहिजेत. तर त्यातली पहिली जी क्वालिटी आहे ती म्हणजे शेअरिंग नेचर. तुमच्या जोडीदारामध्ये ही एक क्वालिटी असली पाहिजे. तुमच्या जोडीदाराचे थॉट्स आहेत हे क्लिअर असले पाहिजे, त्यांचे विचार स्पष्ट असले पाहिजेत. त्यांच्या मनात जर कुठल्या भावना असतील तर त्या तुमच्या सोबत लपवता कामा नये.
कारण की एखाद्या नात्याची जर तुम्ही सुरुवात करत असाल किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, स्पेशली नवरा बायकोच्या नात्यामध्ये, किंवा तुम्ही जर जोडीदार शोधत असाल कुठल्याही रिलेशनशिपमध्ये, खोटारडेपणा हा असता कामा नये, कुठल्याही प्रकारची लपवाछपवी असता कामा नये. ह्याने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. तुम्हाला जर तुमचं नातं घट्ट बनवायचं असेल तर प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर केली पाहिजे. छोट्यातली छोटी का गोष्ट असेल ना, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा जर त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा. याने तुम्ही प्रत्येक संकटाचा दोघं मिळून सामना करू शकाल. जरी तुम्हाला एखाद्या वेळेस वाटत असेल की हिला किंवा ह्याला माझा प्रॉब्लेम सांगून मी काय करू, ह्याने काय होणार आहे, ह्याने ती किंवा तो थोडीच मला कुठली पद्धतीचा सोल्युशन देणार आहे, जरी तुम्हाला असं वाटत असेल तरी तुमचं मन मोकळं होईल. जोडीदार म्हटलंय कशाला? आपला लाईफ पार्टनर, आपण ज्याच्यासोबत लग्न केले, आपण अख्खं आयुष्य ज्याच्यासोबत घालवणार आहे, त्या व्यक्तीसोबतच जर आपण आपल्या भावना जर शेअर करू शकत नसेल तर अशा रिलेशनला अर्थच काय उरतो. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये ही एक क्वालिटी असली पाहिजे. शेअरिंग नेचर ह्याने नातं तुमचं घट्ट करण्यास मदत करतं. काही वेळेस काय होतं, काही लोक आपली इमेज जोडीदारासमोर चांगली करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करत असतात. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न करा तुमची इमेज चांगली बनवण्यासाठी, पण त्यात कुठल्याही प्रकारची लपवाछपवी असली नाही पाहिजे. तुमचा पास्ट तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा. त्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती, तुमचे चांगले वाईट अनुभव, तुमची लव्ह लाईफ असेल तर ती सुद्धा तुम्ही नात्याची सुरुवात करताना तुमच्या पार्टनरसोबत शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम होता कामा नये. आणि जर तुम्ही ह्यातली कुठली गोष्ट लपवला आणि इन फ्युचर तुमच्या जोडीदारासमोर ती एखादी गोष्ट समोर आली तर तुमच्या जोडीदाराला खूप वाईट वाटू शकतं किंवा तुमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. त्यामुळे नात्यामध्ये लपवाछपवी असता कामा नये. ह्याने नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि नातं घट्ट बनण्याऐवजी ते तुटत जातं. त्यामुळे शेअरिंग नेचर ही एक क्वालिटी आपल्या जोडीदारामध्ये असणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे. दुसरी क्वालिटी म्हणजे ते तुमचे चांगले मित्र असले पाहिजेत. एकमेकांमध्ये कनेक्शन असलं पाहिजे. दोघांना एकमेकांना कनेक्ट करता आलं पाहिजे. बॉन्डिंग चांगलं पाहिजे. आणि एखाद्या चांगल्या जोडीदाराचं वैशिष्ट्य हेच असतं मैत्री. त्यामुळे जेव्हा एखादं कपलमध्ये चांगली मैत्री असेल तर ते जास्त आनंदी असतात. आणि आपला जोडीदार जर आपला चांगला मित्र किंवा मैत्रीण असेल तर मग जीवनात समाधान दुप्पट असतं. त्यामुळे मैत्री हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपल्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत असतो तेव्हा आपण मन मोकळेपणाने गप्पा मारतो, हसतो, खेळतो. त्यामुळे हे जे नातं आहे मैत्रीचं हे खूप योग्य आहे आपल्या रिलेशनशिपमध्ये. आणि आपण जर मैत्रीत्वाचं नातं जर असेल एका कपलमध्ये तर कुठलीच लपवाछपवी असत नाही आणि कुठलीही गोष्ट शेअर करायला मागे पुढे बघत नाहीत. एकदम बिनधास्त असतात आणि खूप चांगले इन्व्हॉल्वमेंट असतं त्या दोघांमध्ये. त्यामुळे मैत्रीचं नातं जर हेल्दी रिलेशनशिप हवं असेल, एक चांगलं नातेसंबंध जर आपल्याला हवं असेल तर मैत्री हा एक उत्तम पाया आहे. कारण आपण जोडीदार निवडताना किंवा जर तुम्ही नवरा बायको असाल तर आपल्याला एकमेकांसोबत अख्खं आयुष्य घालवायचं असतं. 1-2 दिवस नाही किंवा 1-2 महिने नाही. आपण ज्या व्यक्तीसोबत आपल्याला राहायचं आहे, अख्खं आयुष्य घालवायचं आहे, त्या व्यक्तीसोबत राहताना आपल्याला आनंदी आणि परिपूर्ण वाटलं पाहिजे ना की दुःखी आणि कशात तरी अडकून पडल्यासारखं. त्यामुळे आपल्या जोडीदारामध्ये मैत्री ही असली पाहिजे आणि एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे जोडीदार आपला सपोर्टिव्ह असला पाहिजे. तुमच्यामध्ये एखादी क्वालिटी असेल किंवा तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करणारा किंवा प्रोत्साहित करणारी अशी लाईफ पार्टनर किंवा असा लाईफ पार्टनर आपल्या आयुष्यात असला पाहिजे. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं असणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं नातं अजून घट्ट होईल.
तिसरी क्वालिटी जी आहे ती म्हणजे एकमेकांना वेळ देणे आणि कम्युनिकेट करणे, संवाद साधणे. काही कपल्सना काय होतं, एकांतात राहायला आवडतं, एकमेकांमध्ये दखल दिलेली आवडत नाही. कोणाला मोबाईलवर जास्त वेळ घालवायला आवडतो, कोणाला टी व्ही पाहायला आवडतं. ठीक आहे, प्रत्येकाचा एक स्पेस असतो. पण हे सगळं करत असताना काही वेळ तुम्ही तुमच्या पार्टनरला द्या. ह्याने काय होईल, एकमेकांना समजून घेता येईल आणि तुमचं नातं घट्ट होण्यास तुम्हाला मदत होईल. जोडीदारासमोर व्यक्त झालं पाहिजे, व्यक्त व्हायला शिका. कारण तुम्ही जर तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त झाला नाहीत तर मग प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. आणि व्यक्त होण्यासाठी कुठल्याही वेगळ्या दिवसाची गरज नसते. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही एकमेकांसोबत बोला. तुम्ही एखाद्या तुमच्या जोडीदाराने जर तुम्ही चांगलं काम केलं असेल तर त्याचं कौतुक करा. ह्याने जोडीदाराला आनंद मिळतो. जेव्हा तुम्ही पार्टनरसोबत वेळ घालवता तेव्हा तो दिवस तुमच्यासाठी खास असतो. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करा, मन मोकळेपणाने बोला. कारण की जितकं जास्त जोडपे बोलतील तितकं जास्त नातं घट्ट होईल. आणि एखादा प्रॉब्लेम असेल, कुठल्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल तर ते तुम्ही जोडीदारासोबत बोला, कम्युनिकेट करा. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवता तेव्हा तो दिवस खास असतो. आणि असं कुठलंच नातं नाही आहे ज्यामध्ये अडचणी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सांगा. मी एखादी गोष्ट माझ्या जोडीदाराला सांगितल्यावर त्याचं काय परिणाम होतील हे कुटत बसत राहण्यापेक्षा मन मोकळेपणाने बोला, एकमेकांना वेळ द्या, संवाद साधा. ह्याने दोघं जास्त जितकं बोलतील तितकं नातं घट्ट होत जातं आणि आनंदी राहतं. त्यामुळे संवाद साधणं हे खूप गरजेचं आहे. एकमेकांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. तुमची लाईफ कितीही बिझी असू दे, तुम्ही 5 मिनटं का असेना तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत द्या, ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही दोघे असाल. तुम्ही जेव्हा दोघे असता तेव्हा तुम्ही एकमेकांच्या गरजा व्यक्त करा, तुम्ही एकमेकांच्या इच्छा व्यक्त करा. ह्याने नातं अजून घट्ट बनत जातं. आणि ह्या गोष्टी तुम्ही जितकं जास्त एकमेकांसोबत बोलाल तितका विश्वास निर्माण होतो एकमेकांमध्ये आणि आनंदी राहता येतं. जोडीदाराला स्पेशल फील करा. तुम्ही दोघं एकमेकांसोबत बोलत असता तेव्हा नेगेटिव्ह विचार कुठलेही मनामध्ये आणू नका किंवा नेगेटिव्ह गोष्टी तुम्ही बोलू नका. ह्याने नात्यावर इफेक्ट होतो. खूपच जर तुम्ही बिझी असाल तर तुम्ही जास्त नाही पण ॲटलिस्ट 5 मिनटं 2 मिनटं तर तुम्ही पार्टनरला देऊच शकता. तर हे जे दोघांचं जे बोलणं असतं, हे एकमेकांना वेळ देणे जे असतं हे नातं घट्ट करण्यास मदत करतं. त्यामुळे एकमेकांना वेळ देणं, दोघांमध्ये संवाद साधणं, मन मोकळेपणाने संवाद साधणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन हे सुखी आणि आनंदी जाऊ शकतं. चौथी क्वालिटी आहे आणि ती म्हणजे रिस्पेक्ट. सन्मान हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जो व्यक्ती इतरांना रिस्पेक्ट देतो त्याला प्रत्येक ठिकाणी सन्मान दिला जातो. त्यामुळे तुमच्या लाईफ पार्टनरमध्ये हा एक गुण असलाच पाहिजे. तुम्ही तुमचं सुखी वैवाहिक जीवन जर तुम्हाला घालवायचं असेल तर जोडीदाराचा सन्मान केला पाहिजे. तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक मुद्द्याला सहमत असेल असं नाही. ठीक आहे, काही गोष्टी तुमच्या खटकत असतील, पण अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा एकमेकांवरचा विश्वास आणि तुमच्या व्हॅल्यूचा आदर केला पाहिजे. आणि आपण ज्या व्यक्तीचा आदर करत नाही अशा व्यक्तीवर प्रेम करत राहणं हे पॉसिबलच नसतं. त्यामुळे रिस्पेक्ट ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कुठल्याही नात्यामध्ये रागावर कंट्रोल असलं पाहिजे. राग हा माणसाचा शत्रू आहे आणि विशेषतः सुखी वैवाहिक जीवनात रागावर कंट्रोल असलं पाहिजे. कारण की रागाचा प्रभाव हा आपल्या नात्यावर पडत असतो. त्यामुळे रागावर कंट्रोल झालं पाहिजे. जर तुम्ही रागावर जर कंट्रोल नसेल तर छोट्या छोट्या गोष्टींमुळे संसारामध्ये वाद होण्याची शक्यता असते. तुम्हाला जोडीदाराबद्दल एखादी गोष्ट खटकत असेल किंवा त्याची किंवा तिची सवय जर तुम्हाला
तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याला सांगा की बाबा तुझ्या या सवयीमुळे मला त्रास होतोय, पण सांगताना प्रेमळपणाने आदर असला पाहिजे. एकदम रूडली सांगून काही फायदा नाही आहे. मग ते समोरच्या व्यक्तीला खूप वेदना देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर ते तुम्ही प्रेमाने सांगा, आदरपूर्वक सांगा. बऱ्याच लोकांना चेष्टा मस्करी केलेली सुद्धा समजत नाही, पण जर नात्यामध्ये चेष्टा नसेल, मस्करी नसेल तर ते नातं खुलणार कसं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जोडीदाराचा आदर करा. म्हणजे तुम्ही दोघं असताना एखादा तिसरा व्यक्ती समोर असेल तर तिसऱ्या व्यक्तीसमोर आपल्या जोडीदाराला मान द्यायचा, म्हणजे त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलायचं. जर तुम्ही तिसऱ्या व्यक्ती समोर जर तुमच्या जोडीदाराचा अपमान केला किंवा रागाच्या भरात काहीही बोलून टाकला तर तिसऱ्या व्यक्तीला त्याचा लाभ होतो, किंवा तिसरा व्यक्ती करतो की याची बायको किंवा हिचा नवरा हिला इज्जत नाही देत तर दुसरी लोक काय देणार. त्यामुळे तुमच्या दोघांमधलं जे पण काही प्रॉब्लेम असतील हे तिसऱ्या लोकांपर्यंत जाता कामा नये. ते तुम्ही दोघांमध्ये आपापसात सॉल्व्ह करा आणि दुसऱ्या इतर लोकांसमोर आपल्या पार्टनरला रिस्पेक्ट द्या, प्रेमळपणे बोला आणि थोडंसं आदरपूर्वक बोललं पाहिजे, ना की एकदम हार्श किंवा रूडली आपल्या लोकांसमोर बोललं, कारण की त्याने समोरच्याला मग ते अपमानास्पद वाटतं. आणि मग असं बोलणं नात्यामध्ये दुरावा निर्माण करतं. एकमेकांच्या मग मनातून उतरायला होतं की आपला जोडीदार इतरांसमोर माझा रिस्पेक्ट ठेवत नाही किंवा इतरांसमोर मला वाटेल ते बोलतो, मग अशा माणसासोबत का राहायचं असे मनात विचार यायला लागतात. त्यामुळे रिस्पेक्ट ही एक क्वालिटी खूप महत्त्वाची आहे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये. स्पेशली सुखी वैवाहिक जीवनात ही क्वालिटी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटची जी क्वालिटी आहे, 5वी क्वालिटी, ती म्हणजे प्रामाणिकपणा. आपल्या जोडीदारामध्ये प्रामाणिकपणा ही एक क्वालिटी असली पाहिजे. कुठल्याही नात्याची सुरुवात करताना, जसं की अरेंज मॅरेजमध्ये काय असतं, दोघेही नवीन असतात, कोणीच कोणाला ओळखत नसतं. त्यामुळे प्रत्येकाची आवड निवड, सवयी ह्या गोष्टी कुणालाच माहीत नसतात. त्यामुळे अशा वेळी तुम्ही प्रामाणिकपणे तुमचा पास्ट असू दे, तुमच्या काही अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला शेअर कराव्याशा वाटत असतील, त्या तुम्ही एकमेकांसोबत शेअर केल्या पाहिजेत. कारण कुठल्याही नात्याची सुरुवात ही खोटेपणाने करता कामा नये. मग ते नातं पुढे टिकत नाही, मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, वाद निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी आधीच क्लिअर कराव्यात. कितीही कटू साय असू देत, पण एकमेकांसोबत प्रामाणिकपणे गोष्टी कबूल करा. ह्याने नातं तुमचं घट्ट बनतं आणि कदाचित तुमचा हा प्रामाणिकपणा पाहून, हे तुमचं धैर्य पाहून तुमचा जोडीदार तुमच्या प्रेमामध्ये सुद्धा पडू शकेल. त्यामुळे आणि नेहमी आयुष्यामध्ये प्रामाणिकपणाला नेहमी किंमत आहे. एखादी गोष्ट आपण जेव्हा प्रामाणिकपणे करतो तेव्हा त्याचा जो आनंद असतो त्याची तुलना कुठल्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणाला खूप महत्त्व आहे. आणि एखाद्या रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही नवरा बायको असाल, रिलेशनशिपमध्ये असाल किंवा तुम्ही जोडीदार निवडत असाल, खोटारडेपणा नसावा. खोटं बोलणं किंवा एकमेकांसोबत कुठल्या गोष्टी शेअर न करणं, लपवाछपवी करणं, रिस्पेक्ट न देणं, ह्या सगळ्या गोष्टी नात्यामध्ये कटुता निर्माण करतात, दुरावा निर्माण करतात आणि एकमेकांच्या नजरेतून सुद्धा उतरता येतं, प्रेम कमी करतं. मग अशा नात्याला किंमत राहत नाही आणि अशा नात्याला अर्थच राहत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या क्वालिटी आपल्या जोडीदारामध्ये असायला हवे, जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन असेल हे सुखी आणि आनंदी होऊ शकेल. लग्नानंतर फक्त पैसाच सर्वस्व नसतं, कारण की फक्त पैशाने लग्न टिकवता येत नाही. त्यामुळे जोडीदाराचा स्वभाव, गुण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे जोडीदाराची निवड करताना ते स्पेशल आणि इम्पॉर्टंट असते. अर्थात प्रत्येक कपल्सचे अनुभव वेगळे असतात, पण जोडीदाराची निवड करताना होणाऱ्या ज्या चुका असतात त्या मात्र कॉमन असतात. त्यामुळे तुम्ही जर जोडीदार निवडत असाल तेव्हा ॲटलिस्ट ह्या 5 क्वालिटी
क्वालिटी तरी तुम्ही तुमच्या जोडीदारामध्ये बघितल्या पाहिजे आणि असल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं फ्युचर आणि तुमचं अख्खं आयुष्य हे समाधानकारक आणि आनंदी जाऊ शकेल. जसं की मी मगाशी म्हटलं, सगळेच दिवस सारखे नसतात. ठीक आहे, प्रत्येक दिवस आनंदाचे नसतात. काही वाईट फेजसुद्धा असते आयुष्यामध्ये आणि येतात संकट, हे प्रत्येक संसारामध्ये येतात. पण जर ह्या 5 क्वालिटी असतील, अंडरस्टँडिंग असेल एकमेकांमध्ये, तर आपलं नातं कितीही संकट आलं तरी त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद त्या दोघांमध्ये असते. आणि दोघांमधलं जे प्रेम आहे, विश्वास आहे, हे जर कायम असेल तर नातं खूप घट्ट बनत जातं. त्यामुळे ह्या 5 क्वालिटी तुम्हाला स्वतःमध्ये आत्मसात केल्या पाहिजेत, जेणेकरून तुमचं आयुष्य तुमच्या जोडीदारासोबत आनंदी आणि मस्त जाईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करून सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, जर व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून माझा कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करू शकणार नाही. पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओसह येईन. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी. धन्यवाद.